तर मंडळी आज आहे आमचा पोपटीचा प्लॅन. प्रीतनी मडका वगैरे काढलेला आहे, मस्त मोठा आहे मडका. आणि कुठे करणार आहोत आम्ही? करणार आहोत माझ्या सासरी पोपटी, म्हणजे प्रीतच्या घरी करणार आहोत. तर रेडी झालोय, प्रीताला कामावरून सगळं तयारी केली सगळी, जी काही घ्यायचंय. अजून मार्केटमधून वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणजे शेंगा घ्यायच्या आहेत मार्केटमधून. तर जाऊया, आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. चला. आणि आईची साडी इथेच राहिली. आम्ही तिला संक्रांतीसाठी साडी घेतली होती काळ्या कलरची, ती साडी विसरूनच इकडे गेली. तिला ब्लाऊज शिवायचा होता. मला तो साडी आता मी पप्पांजवळ देते. पप्पा पण येतात मार्केटला, मग साडी तिला देईन. आणि दिदी सुद्धा आलेली आहे, गंगा ओवीचा क्लास आहे, तर तिला साडी देईन. आणि मग मार्केटमधून आम्हाला थोडं सामान घ्यायचं आहे, चिकन घ्यायचं आहे, शेंगा घ्यायच्या आहेत, आणि मग आम्ही जाऊ घरी. तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही कोकणामध्ये पोपटी कशा प्रकारे करतो ते. आणि आता सीझन आहे, थंडीच्या सीझनमध्येच पोपटी लावतो. वालाच्या शेंगा असतात, चिकन, बटाटी, अंडी, जे काय तुम्हाला टाकायचं ते टाकू शकता तुम्ही. तर चला जाऊया घरी. दीदी आहे इकडे आणि दीदीला माहिती नाहीये मी आले इथे. काय ग येऊ? मी तुला बघितलीस काय? एक नंबर होतं संपलं ते. माझं चांगलंच होतं ना. त्या दिवशी 60 दिलेले आहे ना, बाजारात आता वाढला भाव. आणि आता वाल कमी होत चालला. आता आपला वाल होईल. खुशी देख रहे हो घर जाने की. इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. ट्रेन आले त्यामुळे आम्ही थांबलोय. सासूबाईंना भेटायला चाललंय, त्याच्यामुळे संकुला खूप आनंद होतो. आनंद होते. तसं आम्ही व्हिडिओ कॉल असं बोलत असतो. हे मी येते, पण कधी कधी ब्लॉग नाही करत मी, है ना. आमच्या फेऱ्या झाल्या, पण आम्ही ब्लॉग नाही करत. कधी कधी घाईमध्ये येतो. आज निवांत चाललंय, म्हटलं ब्लॉग करूया. आणि आज स्पेशल चाललंय ना. काय रे स्पेशल म्हणजे? पोपटी खायला. पोपटी खायला खाणार कोण आहे? प्रीत जास्त, पप्पा दादा असतो, सगळे माझी सेवा करणार. महाराज खा तुम्ही. लाडका आहे ना, मग काय. चला, आमची ट्रेन गेलेली आहे, आता आम्ही चालू घरी. चला, आपण आलेलो आहोत आणि गेट उघडायला तर मलाच उतरवणार आहे हा प्रीत. हे आपला मोठा होईल का रे जास्त मडका? बरोबर होईल. 2 किलो होईल, है ना. हम्म. चला, वेलकम टू होम. साफसफाई चालू आहे. लादी पुस्तक आई. तयारीला लागायचं. लाईटची सोय चालू आहे. लाईट पाहिजे ना उजेड. आता काळोख पडायला येईल, म्हणजे ऑलमोस्ट आलाच. आणि इकडे आपल्याला शेतामध्ये करायची आहे पोपटी. पप्पा आणि प्रीत तयारी करतोय. बॅटऱ्या घेऊन राहायला लागेल तिकडे. वायर टाकले, पण वरती अटकव जरा. वरतीच अटकवतो. ओके. तसे लाकडं आमच्याकडे खूप आहेत. हे लाकडांचं घर आहे, आतमध्ये लाकडच आहेत. त्याच्यामध्ये सगळी पप्पाने लाकडं ठेवलीत. मीच पडले. लाकडं आहेत. छोटंसं असं कावलांचं बनवले, झोपडी अशी. लाकडं घ्यायची. चूल आहे तिकडे. तर शेंगा वगैरे सगळं रेडी करतोय आम्ही. पोपटीची सगळी तयारी झालेली आहे आपली. आपल्या वाल्याच्या शेंगा आहेत, धुवून घेतल्यात. खड्याचं मीठ आहे, जाडं मीठ आहे. आणि आपलं चिकन आहे, त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे, मीठ मसाला वगैरे लावून असं ठेवलेलं थोडा वेळ. आणि हा मामरूट बोलतात ना, मामरूटाचा पाला आहे ना. तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ह्यांचा वास चांगला येतो, है ना. वासासाठी टाकतात. मामरूट आमच्याकडे म्हणतात. तर अशी सगळी तयारी. आणि हा आपला मडका, म्हणजे हा पप्पांचा आम्ही तिकडून आणलेला आहे. का आमच्या इकडे सासरचा छोटा आहे, हा जरा मोठा आहे. 2 किलो राहतील ना याच्यात आरामात. त्याला आम्ही वापरलंय चांगलाच, त्यामुळे तो काळा झालाय. आणि त्याच्यामध्ये आम्ही लसूण पण टाकलंय बघा. हे लसूण पण आहे. लसूण मस्त लागतो. तुम्ही ह्याच्यामध्ये काही ऍड करू शकता, रताळे, मक्का, अंडी टाकू शकता. पण आता एवढं आम्हाला बस आहे. चिकन आणि शेंगा. ओके, या
पप्पांची वाट बघतोय आम्ही, कारण हे सगळं मडका भरणारे पप्पा आहेत, आम्हाला नाही येत तेवढं. आणि आईची चालू आहे कालवणाची तयारी. आई कालवण बनवते. हा अशी ओके. आई चिकनचा रस्सा बनवते. पर्यंत आम्ही सगळी पोपटीची तयारी केली. तर पप्पांची वाट बघतोय. पप्पा तिकडे सगळं रेडी करतायत. ओके चला आम्ही येतो. पहिले काय पानला टाकाल का? ओके पहिली मामरूटाचं पान खाली ठेवणार. त्याच्या भिंती आहेत ना, म्हणजे वॉल आहे त्याची मडक्याच्या साईडला आतमध्ये, म्हणजे ते शेंगा करपायला नको. ओके साईडला अशी लावायची. त्याच्यावर पानावर शेंगा, शेंगावर चिकन, असं एक एक लेअर करणार ना आपण. आणि मीठ टाकायचं प्रत्येक लेअरवर. किती मिनिटामध्ये होईल? अर्धा तास लागेल. अर्धा पाऊण तास शिजलं की पाऊण तास. 45. ओके नाही बरोबर. त्यांनी खाली असं केलं आणि आता शेंगा टाकणार. त्याच्यावरती मीठ मीठ टाका आधीच थोडा, पण ते उकडा होईल ना, खाली मीठ नाही जाणार. ते त्यांच्याप्रमाणे टाकतील. मिठाचा अंदाज जाडं मीठ आहे हे. बारीक पाहिजे तो. जाडं आहे जरा. ठीक आहे पण चालतं. सगळं टाका. सगळ्या कुठे म्हणजे लेअरवर लेअर मडका भरायला पाहिजे. बरं 2 किलो आहेत शेंगा. आपलं चिकन आहे 4 किलोच्या घरात. 4 किलो राहतील ना. आम्हाला टाकूया. 4 माणसं खाणार. तू काय जास्त खात नाही. मी नाही शेंगा जास्त खात. चिकन पण हा म्हणून बटाट वगैरे टाकले. टाका तुमच्याप्रमाणे टाका. 1-2 लेअर करा असे. मिक्स करा असं. मी मीठ टाकतो आता शेंगांवरती. मोठा झाला एकदम आपला. मोठा याच्या अजून पाहिजे 2 किलोच्या. तो आपला बारका होता ना, तो राहिला असता का त्याच्यात? तो त्याच्यात बरोबर झाला असता. मग तो घ्यायचा ना. आम्ही हाय तो पत्ता नाही. मी शोध बघत होतो कुठे ठेवलाय काय माहिती. ओके फर्स्ट पोपटी ऑफ द इयर. फोटो ओके थांब रे. इथून चढायचं आहे तुला वरती. लाइटर अच्छा सवय पप्पाने सगळी तयारी केलंय. चिमटा नंतर लागेल ना. आता झाल्यानंतर असं पाला पाचोळा टाकलाय खाली. कमी आहे. आपण लाकडं लावणार. पेंडा पण नाही ना. इकडचं शेत लांब आहे प्रीतसनचं की नाही रे. अर्धा तास चालत. प्रीतसनचं शेत लांब आहे, आमचं जवळ आहे शेत. त्यामुळे आमच्याकडे पेंडाच पेंडा आहे. कधी जायचं? खाडीतले तेच मी बोलते. यांचा पेंडा खाडीमध्ये, आमचा जवळ आहे. तो जाम लांब आहे. माणूसच दमत. पेंडा काय आणणार. या मंडळी पोपटी आपली रेडी आहे. मस्त वास सुटलाय. परफेक्ट शिजली. एक नंबर. पप्पांचा अंदाज.
मस्त. ही आता खायला आम्ही सगळे खातो. प्रीतचा दादा नाहीये. पहिले मी बसणार. पहिले तूच बसणार. पहिले खाऊ. घामाघूम झालायस ना तू. पप्पांना बोलव. येतोय पप्पा. प्रीतचा दादा नाहीये, म्हणजे माझा दीर नाही अजून आला. त्याला थोडं काढून ठेव. ओके. शिजलं मीठ मसाला कसं झालं. ओके ना. सॉफ्ट झालंय काय. लिंबा वगैरे आम्ही पिळलेलं. या पहिली पोपटी आहे आपली. थोडी फक्त साईडची जराशी लागली ना. ही थोडी लागते. मस्त. एन्जॉय मिल कलीची पेटा. कळीची पण टाकली दुसरी. कली काय आता वाजलेले आहेत 10:30 होऊन गेलेले आहेत. बॅक टू होम. चला. पूजा झाली माझी. पेट भर गया क्या आपका. भर गया. डबल भर गया. डबल पहिले शेंगा, त्याच्यानंतर चिकन.